सामना चालू करायचा आहे. एकविरा 11 नाही सॉरी शंभू 11 वर्सेस दत्तकृपा 11. तर दत्तकृपा 11 मागच्या मॅचमध्ये खूप सुंदर अशी फलंदाजी आणि गोलंदाजी केली आणि विजयी झाला तो संघ. पुढच्या फेरीत दाखल झाला, परंतु शेवटच्या षटकापर्यंत सामना गेला होता. शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी कर्णधाराला वाटलं होतं की मॅच जिंकतोय की हारतोय, परंतु सामना जिंकला, पुढच्या फेरीत दाखल झाला. यानंतरचा होणारा सामना गुप्तेश्वर 11 वर्सेस आरुष 11. गुप्तेश्वर 11 चे संघनायक आणि आरुष 11 चे संघनायक दोघांनाही संघनायकांना विनंती आहे टॉस का बॉस यामध्ये यायचं आपल्याला. टॉस केला जाईल. आरुष 11 आणि गुप्तेश्वर 11. गुप्तेश्वर 11 आणि आरुष 11 दोघांना विनंती आहे. 3 षटकांचा सामना आहे, लवकर होत आहेत. विनंती आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि टॉस का बॉस मंचावरती उपस्थित राहायचं आहे. सामना चालू होतोय. दत्तकृपा 11 आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या. दुसऱ्या फेरीतील आपण तिसरा सामना पाहतोय. 70-70च्या फॉर्मॅटच्या नुसार आपण हे सामने खेळतोय. पसरणी प्रीमियर लीग पर्व 5 कोण होणार या पर्व 5 मधला अंतिम विजेता. दत्तकृपा 11 आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्या पाठवून. नाही होणार. सामना चालू होतोय. शंभू 11 फौजी 11 आणि शिर्के कन्स्ट्रक्शन या ग्रुपमधील हे 4 फेरीतील हे 2 संघ विजयी झाले आणि हे संघ दुसऱ्या फेरीत दाखल झाले. दुसऱ्या फेरीतील हा सामना आपण खेळतोय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत का? चेंडू खाली झेल होण्याचा प्रयत्न होतोय का? आणि 1, 2 आणि 3 क्षेत्ररक्षक आले, परंतु एक छोटासा चेंडू नाही पकडू शकले. धरणीला दान दिला, विकेटचं पतन होऊ शकलं असतं. नक्कीच विकेट मिळाली असती तर अक्षय मोहिते खूप खुश झाले असते, परंतु कुठेतरी विकेट नाही मिळाली. कॅच होऊ शकला असता. ऑफसाइड चेंडू खेळून काढला आणि खूप सुंदर असा झेल. प्रीतम शिंदे ऑफसाइड. प्रवीण शिंदे. खूप सुंदर असा झेल, खूप मोठी विकेट. दत्तकृपा 11 पहिला सामना जिंकलाय. दुसरा सामना जिंकण्याची संधी आहे. बॅट्समनला सर्व बॅट्समनला विनंती आहे आपण थोडं स्पीड अप म्हणजे पळत यायचंय आणि गोलंदाज लगेच रेडी राहायचंय. विकेट गेल्यानंतर टीम मीटिंग अजिबात नाही घ्यायची. नवीन फलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. सुमित नॉन स्ट्राईक वरती आहेत ते सर्वेश आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. झेल होते का? परंतु एफर्ट करण्याचा सर्वेसचा प्रयत्न, परंतु 2 धावा मिळवत यशस्वी होत आहेत. फटका चांगला आहे. चेंडू जातो 1 बाउन्स सीमा रेषे पार. नक्कीच एफर्ट कुठेतरी कर्णधाराचा कमी पडला. चेंडू अडू शकला असता, परंतु पळताना थोडासा धाव फलकात धाव लागला. त्या 8 पहिलं षटक प्रगतीपथावरती दर्शन महांगडे. खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पुढचा चेंडू हवेमध्ये आहे, परंतु काय होते पाहायचं. आणि ही विकेट.
धाव फलकावर धाव लागले ते 8. नवीन फलंदाज मयूर चव्हाण फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. कुठेतरी पडझड पाहायला मिळते शंभू 11 या संघाची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दर्शन. शेवटचा चेंडू हवेमध्ये आहे. झेल होतं का पाहायचंय आणि सुंदर असं झेल. यंग टॅलेंट या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 8 धावा खर्च केल्यात दर्शनाने आणि 3 विकेट म्हणजे मोठ्या विकेट मिळवण्यात यशस्वी ठरतोय तो दर्शन. खूप सुंदर अशी गोलंदाजी. नक्कीच कर्णधाराचा विश्वास जिंकलाय. पहिलं षटक त्याच्या हाती सोपवलं होतं परंतु तशा प्रकारची गोलंदाजी. पुढचं षटक आपण पाहतोय. आदेश महांगडे. डेड बॉल आहे का? ओके. का डेड आहे पण? डेड काय? चला संकेत शिर्के आपल्याकडे वेळ कमी आहे. आदेश. दोघे खेळाडू एकाच संघामध्ये खेळतात परंतु आज एकमेकांच्या विरोधात खेळतायत. एकमेकांच्या उणिवा नक्कीच माहिती आहे. तशाच प्रकारची गोलंदाजी करतोय आदेश आणि हा वाईटचा इशारा येतोय अंपायरचा. अतिरिक्त चेंडू. धाव फलकावर धाव 1ने वाढतीये. हवेमध्ये चेंडू झेलवतोय का? क्षेत्ररक्षण होतं छोटा तिथे आणि विकेटची संधी आहे. विकेट मिळते का? आणि विकेटचं पतन विकास महांगडे. विकास महांगडे यांना परता लागेल. थोडे कुठेतरी एफर्ट कमी पडला. अजून थोडा स्पीड मध्ये पडले असते तर नक्कीच पोचले असते. नवीन फलंदाज मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्ट्रॉबेरी किंग प्रशांत महांगडे यांना पाचारण केलंय फलंदाजीसाठी. राईट हँड बॅट्समन आणि लेफ्ट हँड गोलंदाज. युनिक कॉम्बिनेशन परंतु खूप सुंदर अशी गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळाली. सुंदर असा चेंडू. यष्टीरक्षकाला कुठं समजलं नाही चेंडू. चेंडू हवेमध्ये आहे. झेल होते का? खूप सुंदर असा झेल दर्शनाच्याकडून. विकेटचं पतन होतं. सर्वेश मागच्या मॅच मध्ये सर्वेशने खूप सुंदर अशी फलंदाजी केली होती परंतु या मॅच मध्ये धाव फलकावरती धाव लागल्या त्या 11. विकास आप्पा नवीन फलंदाज शंभू 11 या संघाकडून. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. यंग टॅलेंट अक्षम होते आणि खूप पॉइंट्स विकत घेऊन घेतलेत परंतु यंग टॅलेंट खूप चांगल्या प्रकारचं साथ देत आहेत कर्णधाराला. कर्णधाराचा कॉल होता 2 जाऊ देत परंतु धाव पाहिजे किती मिळत आहेत? 3. धाव फलकावर धावा लागल्यात त्या 16. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागतात 16.
शेवटचा अंतिम षटक. वेळ नाही आपल्याकडं, लगेच टाकून. अक्षय मोहिते, वेळ कमी आहे आपल्याकडं. 5 विकेटचं पतन झालेलं आहे. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण तशाच प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. अक्षय मोहिते स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळत आहेत. अक्षय मोहिते यांच्या या चेंडूवरती जर षटकार खेचला तर 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ओम महांगडे यांच्याकडून. षटकारांची हॅट्रिक केली तर 5001 रुपये. व्हॅल्यू ग्रुप समीर सुशील महांगडे यांच्याकडून. नक्कीच आपल्या धावा किती अंपायर? 3. अक्षय आपण खूप डिले करताय, तर वेळ फार कमी आहे. पटापट मॅच चालू करायची. प्रशांत महांगडे यांनी जर षटकार खेचला तर बंटी महांगडे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. धावा किती आहेत? 3. ओके. धाव फलकावरती धाव लाग. अक्षय मोहिते आपण आपले फलंदाज 2 पाठवून द्यायचे आहेत. शंभू 11 25 धावा बनवायच्या विजयासाठी. यानंतरचा होणार सामना गुप्तेश्वर 11 वर्सेस आरुष 11. टॉस का बॉस या मंचावरती आपण आमंत्रित करतोय टॉस साठी. गणेश शिर्के, गणेश महांगडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस कबॉस या मंचावरती टॉस करतोय. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आपण मंचावरती यायचंय. गणेश महांगडे, टॉस कबॉस. टॉस काय बॉस मंचावरती दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. गुप्तेश्वर 11 वर्सेस आरुष 11. गणेश महांगडे आपण तिथे उपस्थित राहायचं. टॉस करायचा आहे. अठरा चेंडू आणि 25 धावा बनवायच्या विजयासाठी. शंभू 11 मागच्या गतविजेते संघ आणि पहिल्या पर्वातील विजेते संघ दत्तकृपा 11 या दोन्ही संघामध्ये झालेला सामना. म्हणजे दोन्ही संघ या पर्वातील विजेते संघ आहेत. चेंडू जातो डिक्लेअर मध्ये. एकच धाव मिळेल.
अंपायरचा नोचा इशारा येतोय. कसला नो बॉल आहे? स्पीडचा नो बॉल आहे. फ्री हिटचा चेंडू होता. आपण आउट नाहीये. फ्री हिटचा चेंडू होता. नो बॉल होता अंपायरचा इशारा, त्यामुळे विकेट नसेल. एक धाव मिळते. धाव फलकावर धाव लागतात त्या 4. चोरट्या स्वरूपाच्या 2 धावा. नक्कीच जिथे निर्धाव स्वरूपाचा चेंडू होता, परंतु कुठेतरी मिस थ्रो झाला आणि 2 धावांचा बोनस मिळाला तो दत्तकृपा 11 या संघाला. मागच्या मॅचमध्ये आपण खूप सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली शंभू 11 या संघाकडून. पंचवीस धावांचं लक्ष आहे ते विजयासाठी दत्तकृपा 11 या संघासमोर. पहिला षटकार पाहायला मिळतो अक्षयाच्या बॅटमधून या मॅच मधील. धाव फलकावर धाव लागल्यात त्या 13. पहिलं षटक अक्षय मोहिते. एक ओव्हर 14 धावा. सुंदर प्रकारे टाकलेला सोनू यांनी बॉल. 2 धावा पूर्ण. सोनू यांनी प्रेक्षकांना खूपच मनमोहक केलंय त्यांच्या बॉलिंगने. पंचांचा इशारा विकेट. सुंदर अशी फिल्डिंग, सुंदर असे विकेट कीपर, सुंदर असे बॉलर आणि सुंदर असे आणि आता आलेले आहेत ते संकेत शिर्के. स्ट्राईकवर आहेत ते आदेश महांगडे. नॉन स्ट्राईकला आहेत ते संकेत शिर्के. सुंदर प्रकारे मारलेला बॉल. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीही पूर्ण. तीन बॉल 18 धावा. सुंदर प्रकारे मारलेला बॉल. गगनचुंबी षटकार. आदेशांच्या बॅट मधून निघालेला झंझावती षटकार. हा सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धावेची गरज आहे. विजयाचं खातं उघडलेलं आहे. Win the match, दत्तकृपा 11. Well try, शंभू 11. कोणाची कोण कोण फिल्डिंगला कोण आहे फिल्डिंगला?
आत्ता होणारा सामना गुप्तेश्वर 11 वर्सेस आरुष 11. गुप्तेश्वर 11 संघाने काय घेतले? काय घेतलंय त्यांनी? ए थांब तिथंच. कशाला येतोय? एक बॉल आहे ना. काय मॅच पुकारन फिल्डिंग लावून घ्या. तो तिकडे बॅट्समन येते. गुप्तेश्वर 11 वर्सेस आरुष 11. आरुषची फिल्डिंग. आरुष 11 तात्काळ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.